नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपले जर दाढ वगैरे दुखायला लागली किंवा दाढेला जर कीड झाली तर घरच्या घरी सोपे उपाय कसे करायचे मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, दाढ वगैरे किडली की आपण लगेचच दवाखान्यात जातो आणि बघा डॉक्टर ते दाढ क्लीन करायला किंवा दाढ काढायला भरपूर पैसे घेतात मैत्रिणींनो। तर बघा, एक सोपा आणि साधा आणि खूप सोपा उपाय आहे, तो तुम्ही रोज जर केला ना तर तुम्हाला कोणत्याही दातांचा प्रॉब्लेम येणार नाही, दाढांचा प्रॉब्लेम येणार नाही। आपलं वय जरी झालं, आपण म्हातारं जरी झालं तर आपली एकही दाढ पडणार नाही। तुम्ही पूर्वीच्या लोकांना अजून विचारा, ते काय करत होते ते, आणि ते जे करत होते, आमची आजी जी करत होती तेच मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, तुम्ही काय करायचं माहिती आहे का, जेवण वगैरे झालं का नाही संध्याकाळचं, की आपण काय करतो, चूळ वगैरे भरत नाही, मग थोडेसे ते अन्नाचे कण असतात ते आपल्या दाढामध्ये किंवा कुठे दातामध्ये वगैरे अडकलेले असतात आणि त्याच्यामुळे तिथे किटाणू तयार होतात आणि हळूहळू, लगेच होत नाही पण हळूहळू आपली दाढ किडायला लागते आणि नंतर मग आपल्याला जेवण करता नाही आलं, आपल्याला जाणीव होते की आपली दाढ किडलेली आहे। तर बघा, त्यासाठी सोपा घरगुती उपाय मी सांगणार आहे। तुमच्या घरी ज्यावेळेस तुम्ही जेवण करता त्यावेळेस बघा, तुम्ही झोपताना चूळ भरून झोपायची। आता बघा, आपल्या घरात तुरटी तर असतेच, त्या तुरटीची तुम्ही पावडर करा आणि ती पावडर का नाही, एक अर्धा ग्लास पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये ती पावडर एक अर्धा चमचा घाला आणि एक अर्धा चमचा मीठ घाला। थोडंसं ते विरघळू द्या पाण्यामध्ये पूर्णपणे आणि विरघळल्यानंतर काय करा, तुम्ही त्या पाण्याने चूळ भरा आणि ब्रश करा। आणि बघा, त्या पाण्याने तुम्ही जर चूळ भरून ब्रश केलं ना तर तुम्हाला खूप फ्रेश वाटणार आहे, तुमची दाढ आणि दात तुम्हाला दुखणार नाही, कोणत्याही प्रकारची कीड होणार नाही आणि म्हातारं जरी झालं तरी आपल्याला सगळे कठीण पदार्थ खाता येणार आहेत। आणि हा उपाय तुम्ही रोज करायचा, न चुकता करायचा। जसं आपण न चुकता जेवतो, झोपतो, फिरायला जातो, सगळी कामं न चुकता करतो ना, तसं हे आपण आळसपणा सोडून देऊन हे जर रोज तुम्ही केलं ना तर खरंच तुमच्या दाढाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही मैत्रिणींनो। आणि तुम्ही घरच्या घरी हा सोपा उपाय नक्की करा आणि मी ही रोज करते, त्यामुळे माझी दाढ वगैरे काहीही किडलेली नाहीये। तर बघा, तुरटीचा फार गुणकारिक उपयोग आहे, आपल्याला माहिती नाही, आपल्या घरामध्येच असतं, पण आपण मात्र पैसे घालून आपल्यालाच त्रास करून घेतो। कारण आपण ज्यावेळेस दवाखान्यात जातो त्यावेळेस पैसा तर जातोच, त्यावेळेस आणि आपल्याला वेदनाही होतात। मैत्रिणींनो, हा उपाय तुम्ही नक्की करा। तुरटी जर नसेल तर तुम्ही किराणा दुकानातून घेऊन या, ती बारीक करा आणि रोज पाण्यामध्ये थोडीशी घालून, मीठ घालून त्याने चूळ भरा। सकाळी जरी केलं तरी चालेल, संध्याकाळी झोपताना तुम्ही एक 5-10 मिनिटं जरी ते पाणी आपल्या तोंडामध्ये ठेवायचं आहे, नंतर खळखळ चूळ भरायची आहे आणि नंतर थुकून द्यायचं आहे। आणि बघा, तुम्ही हा उपाय नक्की करा, तुमची दात केव्हाही किडणार नाही आणि म्हातारं झालं तरी तुम्हाला कठीण पदार्थ खाता येतील। हा उपाय तुम्ही साधा, सोपा आणि सरळ आहे मैत्रिणींनो, नक्की करून बघा, रिझल्ट खूप चांगले येतील, कारण मी ते रोज करते, त्यामुळे म्हटलं आपल्या मैत्रिणींनाही हा व्हिडिओ शेअर करावा। तर मैत्रिणींनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।